भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीयांना दिलेल्या शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा या विचारावरच शक्ती अभियान आधारलेले आहे। राजकीय आणि सामाजिक निर्णय प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढवण्याच्या हेतूने शक्ती अभियानाची सुरुवात आजपासून नाशिक येथे सुरुवात करण्यात आलेली आहे। नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक गावागावात युवक काँग्रेसच्या मार्फत शक्ती अभियान राबविण्यात येईल अशी घोषणा युवक काँग्रेसचे युवक जिल्हा अध्यक्ष गौरव पानगव्हाणे यांनी केली। शक्ती अभियानाची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते। भारतीय राष्ट्रीय काँग्रेस म्हणजे अखिल भारतीय काँग्रेस एक प्लॅटफॉर्म तयार करत आहे, ज्याच्यातून महिलांमध्ये देशभरात अत्याचार होत आहे। त्यासाठी आपले अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे व खासदार आणि महिलांना ह्यामध्ये डायरेक्ट राष्ट्रीय पातळीवर कसं काय प्लॅटफॉर्म देता येईल यासाठी ही योजना भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनी 33% फॉर वुमन म्हणजे 33% आरक्षण हे महिलांसाठी देण्यात येणार आहे। इंदिरा फेलोशिप, ग्रुपर लीडरशिप याच्यामधनं महिला। यावेळी शक्ती अभियानाच्या संदर्भातील पोस्टरचे अनावरणही त्यांच्या हस्ते करण्यात आले। महिलांना त्यांचा हक्क आणि अधिकार सन्मानपूर्वक मिळावा यासाठी शक्ती अभियानाच्या रूपाने हे अभियान सुरू झाले आहे। शिक्षण आणि नोकरीत महिलांना समान संधी मिळायला पाहिजे। केंद्र आणि राज्य सरकारच्या बरोबरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बजेटमध्ये सुद्धा महिलांशी संबंधित योजनांचा वाटा 50% असावा। या मागण्यांच्या जोडीने नफरत आणि हिंसेच्या विरोधात महिलांसाठी पुढाकार, महिलांचे प्रश्न अधिक सक्षमपणे मांडू शकतात आणि सोडवू शकतात। शक्ती अभियान हे महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि महिलांना हक्क अधिकार मिळवून देण्यासाठी उभारलेले आंदोलन आहे। महिलांनी एकत्र येऊन आपला आवाज बुलंद करावा असा या अभियानाचा हेतू आहे। देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या संकल्पनेतून वर्षभरापूर्वी युवक काँग्रेसने इंदिरा फेलोशिपची घोषणा केली। राजकारण आणि पक्ष संघटनेत महिलांचा सहभाग वाढवण्याच्या उद्देशाने टाकलेले हे क्रांतिकारी पाऊल होते। इंदिरा फेलोशिपच्या माध्यमातून ग्रामीण आणि शहरी भागातील मुली आणि महिलांना व्यासपीठ मिळाले। आता ग्रामीण आणि शहरी भागात तळागाळात काम करणाऱ्या आणि नेतृत्व करण्याची इच्छा असणाऱ्या महिलांसाठी शक्ती अभियान ही सुवर्ण संधी आहे। त्यामुळे महिलांनी या अभियानात जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा असे आवाहन युवक जिल्हा अध्यक्ष गौरव पानगव्हाणे यांनी केले। यावेळी गौरव पानगव्हाणे, जिल्हा अध्यक्ष युवक काँग्रेस मयूर पाटील, सचिव युवक काँग्रेस नाशिक राहुल मोरे, उपाध्यक्ष आकाश थोरात, महासचिव युवक काँग्रेस नाशिक। काँग्रेस पक्षामार्फत काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री मल्लिकार्जुन खरगेजी व विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधीजी यांच्या मार्फत महिलांना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याचा संधी काँग्रेस पक्षाने एक आणली आहे। ह्या योजनेचे नाव इंदिरा फेलोशिप आहे। ह्या प्रक्रियेतून महिलांना चांगला प्लॅटफॉर्म तयार होणार आहे, ज्याच्यातून महिलांना एक सक्षम नेतृत्व करायची संधी डायरेक्टली राष्ट्रीय पातळीवर काँग्रेस पक्ष देणार आहेत। ज्या महिला चा आवाज देशभरामध्ये जो दाबला जात आहे तो आवाज देश पातळीवर पोहोचवण्याचं काम श्री राहुल गांधीजी व मल्लिकार्जुन खरगेजी हे पोहोचवणार आहेत। याच्यामधून 50% आरक्षण महिलांना गव्हर्नमेंट जॉब आणि सरकारच्या माध्यमातून त्यांना आवाज देश पातळीवरून भेटणार आहे। ठीक आहे। कमिटी मार्फत आदरणीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब व विरोधी पक्षनेते राहुल गांधीजी यांच्या नेतृत्वाखाली इंदिरा गांधी फेलोशिप ही नवीन योजना आपण सुरू केली आहे। त्या अंतर्गत ज्या महिला कॅपेबल असतील त्यांना राष्ट्रीय राजकारणात, राष्ट्रीय किंवा देश पातळीवर। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।